नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी खुसखुशीत आणि चवीला छान लागणारी अशी करंजी बनवणार आहे, जी बनतेही लवकर। यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे। यामध्ये मी 1 चमचा खसखस घालत आहे आणि आता ती मी परतून घेणार आहे। खसखस परतून घेतल्यानंतर या ठिकाणी 1 चमचा तीळ मी घालत आहे, ते सुद्धा मी परतून घेणार आहे। त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा काजू, 1 चमचा बदाम आणि 1 चमचा चारोळी घालून ती सुद्धा परतून घेणार आहे। या ठिकाणी मी 1.5 कप बारीक खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि तो सुद्धा मी परतून घेणार आहे सोनेरी रंग येईपर्यंत। तर या ठिकाणी खोबऱ्याचा कीस परतून झालेला आहे आणि तो सुद्धा मी या भांड्यामध्ये काढून घेत आहे। त्यासोबत चिमूटभर मीठ यामध्ये मी घालत आहे। यामध्ये बाकीच्या गोष्टी मी घालत आहे ज्या मी परतून घेतलेल्या आहेत। आणि आता यामध्ये मी अर्धा कप पिठी साखर ॲड करत आहे आणि त्यासोबतच 1 चमचा जायफळ आणि विलायचीची पूड सुद्धा मी घालत आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। करंजीचं सारण तयार आहे। या ठिकाणी पीठ भिजवून घ्यायचे। त्यासाठी 2 कप मैदा मी इथे घेतलेला आहे। त्यामध्ये चिमूटभर मीठ मी घालत आहे। 2 चमचे बारीक रवा सुद्धा मी घेतलेला आहे, तोही यामध्ये मी घालत आहे। यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन मी घालत आहे आणि आता जसं लागेल तसं पाणी घालून हे पीठ मी भिजवून घेत आहे। या स्वरूपात मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आता हे मी झाकून ठेवत आहे 15 मिनिटासाठी। 15 मिनिटानंतर या ठिकाणी मी या पिठाचे बारीक असे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता एक एक करत ते मी लाटून घेणार आहे। साधारण या स्वरूपात ते मी लाटून घेत आहे। तर अशा प्रकारे मी ते लाटून घेत आहे। आता इथे मी करंजीचा साचा घेतलेला आहे, त्यावर ही पारी ठेवत आहे। तर इथे मी 1 चमचा सारण ॲड करत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे सारण घालू शकता। आणि आता साईडनी मी पाणी लावून घेत आहे आणि त्यानंतर हा साचा प्रेस करून घ्यायचा आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत बाहेर आलेल्या त्या काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता किती छान करंजी तयार झालेली आहे। तर आता दुसरी करंजी पण मी तशीच करून घेत आहे। सारण ॲड करून घेतल्यानंतर इथे साईडनी पाणी लावून घ्यायचे, साचा प्रेस करायचा आहे आणि साईडची बाजू काढून घ्यायची आहे। तर या करंज्या खूप लवकर तयार होतात, दिसतातही छान, तुम्ही बघू शकता। तर बाकीच्या करंज्यासुद्धा याच पद्धतीनं मी करून घेत आहे। तर आता करंज्या तळून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी कढईमध्ये तेल मी तापवून घेतलेलं आहे आणि गॅस आता मी मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। मी करंजी त्यामध्ये सोडत आहे। गॅसची फ्लेम ही एवढीच ठेवायची आहे, जास्त वाढवायची नाही आहे। तर मध्यम आचेवरच मी ते तळून घेणार आहे। तर हे अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे, त्या मी काढून घेत आहे। तर बाकीच्याही करंज्या मी अशाच या तेलात तळून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। या करंज्या चवीलाही छान लागतात आणि बनतातही लवकर। ही करंजी मी प्रेस करून दाखवत आहे, किती खुसखुशीत झाली आहे, तुम्ही बघू शकता इथे। तर चवीलाही छान लागणारी खुसखुशीत अशी ही करंजी जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।